Welcome to back. In previous lecture, we discussed about the distinguished character of the pteridophyte. Okay. In previous lecture, we see that how pteridophyte plant group is different from bryophyte and algae. Now, next plant group of this archegonite is the gymnosperms. Okay. Now we can see that the distinguished character of the gymnosperms. These distinguished characters show that how gymnosperms is differ from bryophyte, pteridophyte, and algae. Okay. Now, as you see the character, you consider that how evolution take place will be take place in the earth. We will be see in this lecture. Okay. The first point of the gymnosperms. You know that तुम्हाला माहित असेल की gymnospermsचा आधी शब्द तुम्ही ऐकला असेल. What is mean by gymnosperms? Okay. What is the meaning of this gymno and what is the meaning of this sperm? Okay. या टर्मवरून या दोन शब्दाचं मिनिंग आहे की ज्याच्यावरून याचं नाव जिम्नोस्पर्म पडलेलं आहे की त्याला आपण जिम्नोस्पर्म्स का म्हणतो. आपण जर नॉर्मली बघितलं, जर आपण आता आंब्याचा सीझन सुरू होईल, आंब्याचा सीझन बघितलं तर आंब्याच्या वरती एक साल असते, त्यानंतर त्याच्यावरती काय असतो, गर असतो आतमध्ये, आतमध्ये त्याच्या आकाराची अशी कोय असते. ओके, म्हणजे काय असते ज्याची कोय, म्हणजे काय असते, दिस इज नथिंग बट द सीड. ओके, बाकीच तुम्ही कोणताही घ्या, जर तुम्ही शेंगदाणा घेतला तर त्याच्याभोवती हा शेंगदाणा, त्याभोवती टर्फल असतं. बाकीचं कोणतं घ्या की त्याच्यावरती कवर आहे, एक स्पेसिफिक कवर आहे त्याच्यावरती, सीडवरती. ओके, हे झालं अँजिओस्पर्मचं कॅरेक्टर. पण जिम्नोस्पर्मचं कॅरेक्टर होतं, अँजिओस्पर्म्स हायली इव्हॉल्व प्लांट ग्रुप आहे, पण जिम्नोस्पर्म बघितलं तर त्याच्या अगोदर इव्हॉल्व झालेले आहेत. त्यामुळे जर याच्यामध्ये बघितलं तर याच्या सीडला कवर नाही, जे स्पोर्ट्स तयार होतात किंवा जे सीड्स तयार होतात त्याच्यामध्ये जिम्नोस्पर्मच्या, ओके, त्या बाबतीत कवर नाही. दीज आर नेकेड, दीज सीड्स आर ओपन. Therefore, gymnos means naked. What is mean by gymno? Gymnosperms means naked, and this sperma means seeds. That is the open seeds. There is no covering on the seeds. Therefore, it is called as gymno means naked. Sperms means seeds. Therefore, those plant group whose seeds are open, these plant groups belongs to the gymnosperms. This is actually meaning of the gymnosperms. You know that the what is meaning of the जिम्नोस्पर्म्स. ओके, मिनिंग समजला का सर्वांना? आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाणार आहोत, या त्या डिस्टिंग्विश कॅरेक्टरमधला एक एक पॉईंट. ओके, द जिम्नोस्पर्म्स आर नेकेड सीडेड प्लांट्स. व्हॉट इज दिस जिम्नोस्पर्म्स आर? जिम्नोस्पर्म्स आर नथिंग बट नेकेड सीडेड प्लांट्स. ओके, मिनिंग समजलं सर्वांना? नेकेड सीडेड प्लांट मीन्स सीड्स विदाउट सीड कोट्स. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, द नेम जिम्नोस्पर्म्स डिराइव फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स. हा जिम्नोस्पर्म हा तो शब्द कोणता आहे? हा का मराठी, संस्कृत, इंग्लिश वगैरे नाही, हा ग्रीक वर्ड मधला आहे. द नेम जिम्नोस्पर्म्स डिराइव फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स, दॅट इज जिम्नो. जिम्नो मीन्स नेकेड. नेकेड म्हणजे काय? विदाउट कवरिंग. अँड स्पर्मा मीन्स सीड्स, दॅट इज स्पर्मा. दॅट जिम्नोस्पर्म्स इज अ सीड्स विदाउट कोट. ओके, then second point, the plant body of gymnosperms. The plant body of gymnosperms is sporophytic. आता जिम्नोस्पर्म कोणकोणते आहेत बरं? तुम्ही पाहिलेत का? बऱ्याच वेळेला आपण जर गार्डनमध्ये, आपल्या कॉलेजच्या गार्डनमध्ये किंवा बाहेर ज्यावेळेस आपण जातो गार्डनमध्ये किंवा असं एखाद्या मॉलमध्ये, की असे खूप उंच उंच झाडं असतात, सुपारीच्या झाडापेक्षा उंच उंच झाडं दिसतात आपल्याला, किंवा अशी सायकसची झाडं बघतो आपण, पायनसची झाडं बघतो. ओके, ट्रॅव्हलिंग पाम असेल. These are all these plants belongs to the group of gymnosperms. Okay, now the plant body of gymnosperms is the sporophytic. We know that there is two types, alternation of generation in plant. Gametophytic plant body. In gametophytic कधी म्हणतो? जर if they form the gametangia, that is a male gamete, female gamete, and when this plant form the spores, it is known as the sporophytic plant. जर आपण जिम्नोस्पर्मची बॉडी, जर आपण जिम्नोस्पर्मचं प्लांट बघितलं आपण आपल्या डोळ्याने, तर जे प्लांट आहे ते कोणतं काय टाईप करतं, तर ते काय तयार करतं? स्पोर्स तयार करतं. ते प्लांट काय तयार करतं? जे आपल्या डोळ्याला दिसतं ते काय? दिस प्लांट बॉडी ऑफ जिम्नोस्पर्म्स इज स्पोरोफायटिक. ते स्पोर्स तयार करतात म्हणून आपण त्याला काय होतो? स्पोरोफायटिक. अँड इट इज डिफरेन्शिएटेड इंटू रूट, stem and leaves. This from the root, stem and leaves. Now this is another major distinguished character of this plant group. When we see the plant body of the gymnosperm, this plant body is divided into, this is the
root systems. Okay, this is the stem and there is the leaves. But as you see in the bryophyte, in algae, in pteridophyte, there is no such distinguishable part of this plant. There is no specific root, there is no specific stem and leaves. Okay, in the stolon like present in the in the pteridophyte, stem not present. In bryophyte, dry roots are absent, stem are absent, leaves are not present. Okay, in algae nothing is present. Okay, likewise this type of the evolution take place in the plant. uh, okay, the plant body of gymnosperms is sporophytic, differentiated into with root, stem and leaves. Okay, देन लीव्स आर ग्रीन ॲज यू सी. जर तुम्ही बघितला पायनस वगैरे गार्डनमध्ये आला तर ह्याचं लीव्ज कसं आहे, दिस लीव्ज आर ग्रीन, ग्रीन कलरचेच लीव्ज असतात नॉर्मली. व्हाय लीव्ज इज ग्रीन? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. द लीव्ज आर एव्हर ग्रीन अँड डायमॉर्फिक. डायमॉर्फिक मीन काय? टू टाइप्स ऑफ मॉर्फोलॉजी इन द लीव्ज. वेन यू सी दॅट the two types of morphology of leaves, it is known as dimorphic. That is, there is two type of the leaves. First is the foliage leaves. First type of the leaves is the foliage leaves. These foliage leaves are green simple. These are simple. The green simple असेल or compound असेल. आता ग्रीन सिम्पल प्लांट, ग्रीन लिव्ज आहे, तर त्याचं फंक्शन काय असेल? फंक्शन ऑफ दिस foliage leaves is the photosynthesis. What is the function of this green leaves, foliage leaves? That is the photosynthesis. Okay, and compound, simple or compound they leaves चे टाइप आहेत. तुम्हाला सिंपल कशाला म्हणतात, कंपाऊंड कशाला म्हणतात? इफ द लिप लॅमिना, दिस इज द लिव्ज. हो, नॉर्मल बघतो ह्या लिपला आपण काय म्हणतो? सिंपल लिप म्हणतो. बिकॉज हा जो त्याचा लिप लॅमिन आहे, ओके, हा जो त्याचा लिप लॅमिन आहे तो डिवाइड झालेला नाही, म्हणून त्याला सिंपल लिप म्हणतो. जर हा जर लिप लॅमिना जर डिवाइड झाला, ओके, ज्याप्रमाणे आपण बाबळीचं वगैरे पान बघतो, त्याचा जर लिप लॅमिना डिवाइड झाला तर त्याला काय म्हणतो आपण? कंपाऊंड लिव्ज म्हणतो. ओके, दिस इज अ डिफरन्स बिटवीन सिंपल लिव्ज अँड कंपाऊंड लिव्ज. Leaves are evergreen and dimorphic. That is, foliage leaves are green, simple or compound, having character. Okay, and scaly leaves, another type of leaves is the scaly leaves are minute. These are very small, minute and deciduous. Deciduous म्हणजे काय? गळून जाणारे. आता ह्या स्केली लिव्हचं फंक्शन काय असतं? टू गिव्ह द प्रोटेक्शन ऑफ द ग्रोविंग ऑर्गन. जे तिथं जे कोण तयार होत असतो, मेल कोण आणि फिमेल कोण, असे दोन टाईपचे कोण तयार असतात. ज्यावेळेस हे ज्यावेळेस त्यांच्या ग्रोविंग स्टेजमध्ये असतात त्यावेळी त्यांना प्रोटेक्शन द्यायचं काम कोणाचं असतं? या स्केली लिव्हचं असतं. दीज आर ब्राऊन इन कलर. ओके, थिक ब्राऊन इन कलर अँड हॅव्हिंग प्रोटेक्शन. तुम्हाला MCQला विचारलं जाईल, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द फॉलिएज लिव्स? Function of the foliage leaves is the photosynthesis. What is the function of this compound leaf? Function of the compound leaves is the protection. Okay, root of gymnosperm shown diarch and polyarch vascular bundle. आता now this is the important term, we know that root of gymnosperms, जे रूटचे जिम्नोस्पर्म्स आहेत, त्याचा जर आपण TS घेतला आणि तो जर मायक्रोस्कोप खाली बघितला तर आपल्याला घेतं काय? डायआर्च टू पॉलिआर्च व्हॅस्क्युलर बंडल दिसतात. व्हॅस्क्युलर बंडलमध्ये दोन महत्त्वाचे पार्ट आहेत, एक म्हणजे झायलेम आणि दुसरा म्हणजे काय? फ्लोएम. जर आपण बघितलं त्याचं, जर बघितलं आपण आणि व्हॅस्क्युलर बंडल जर बघितलं, जर तिथं दोन व्हॅस्क्युलर बंडल, झायलेम आणि फ्लोएमचे असे दोन व्हॅस्क्युलर बंडल असतील, काय म्हणतो मी? दोन व्हॅस्क्युलर बंडल असतील तर त्याला काय म्हणणार आपण? डायआर्च. रूट ऑफ जिम्नोस्पर्म शोज डायआर्च. दोन व्हॅस्क्युलर बंडल असतील. पॉलिआर्च कधी म्हणणार आपण? इफ द मोर दॅन टू व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट असतील. मोर दॅन टू, 1 2 3 4 5 6. ओके, हे झाले मोर दॅन टू. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज पॉलिआर्च. पॉली मीन्स आर्च म्हणजे इट इज रिलेटेड टू द व्हॅस्क्युलर बंडल. ओके, हा पॉईंट समजला का? रूट ऑफ जिम्नोस्पर्म्स शो डायआर्च टू पॉलिआर्च व्हॅस्क्युलर बंडल. Then as you see, as you take the section of the stem show open vascular bundle. इथं मग अजून एक इम्पॉर्टंट टर्म आहे, इथं लक्षात ठेवा, बेसिक महत्त्वाचं आहे. स्टेम शो ओपन व्हॅस्क्युलर बंडल
अरेंज्ड इन द रिंग. ओके. ओपन म्हणजे काय, जर इथं बघितलं नॉर्मली तर झायलेम आतल्या बाजूला प्रेझेंट असतं. ओके. झायलेम, दिस इज झायलेम, दिस इज अ फ्लोएम. ओके. झायलेम आतल्या बाजूला, फ्लोएम बाहेरच्या बाजूला. आता ओपन आणि क्लोज कधी म्हणतो आपण बघा, जर एक पर्टिक्युलरली वर्ड तुम्ही ऐकला असेल, कॅम्बियम रिंग. ओके. कोणती रिंग? कॅम्बियम रिंग. ओके. हा शब्द तुम्ही ऐकला असेल. ह्या कॅम्बियम रिंगचा रोल काय असतो, इन द सेकंडरी ग्रोथमध्ये ह्याला, म्हणजे ही कॅम्बियमच्या सेल काय करतात, ही जर त्याची सेल असेल तर ही डिवाइड होते हॉरिझॉन्टली. एका बाजूला फ्लोएम तयार करते, एका बाजूला झायलेम. अशा प्रकारे झायलेम फ्लोएमचे काय करते, टिश्यू ॲड करत जाते. त्यामुळे काय त्याची वाढ ग्रोथ होत असते, म्हणून त्याला आपण सेकंडरी ग्रोथ म्हणत असतो. जर ह्या झायलेम अँड फ्लोएमच्या मध्ये, या झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये जर ही कॅम्बियम रिंग प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ओपन व्हॅस्क्युलर बंडल म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला, ओपन व्हॅस्क्युलर बंडल. स्टेम शो ओपन व्हॅस्क्युलर बंडल अरेंज्ड इन रिंग. दिस आर अरेंज्ड इन द रिंग. आणि हे कसे आहेत, असे रिंगमध्ये अरेंज झालेले आहेत. आणि ह्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, कॅम्बियम रिंग, म्हणून ह्यांना काय म्हणतो आपण, ओपन व्हॅस्क्युलर बंडल. देन समजलं का, पहिला पॉईंट समजला, व्हॉट इज मीन बाय डायआर्च, व्हॉट इज मीन बाय पॉलीआर्च व्हॅस्क्युलर बंडल. सेकंड पॉईंट, स्टेम शो ओपन व्हॅस्क्युलर बंडल अरेंज्ड इन द रिंग. ओपन व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे काय, सेकंडरी ग्रोथ म्हणजे काय, आणि कॅम्बियम म्हणजे काय, ह्या टर्म तुम्हाला समजल्या का. नेक्स्ट कॅरेक्टर, सेकंडरी ग्रोथ इज प्रेझेंट. सेकंडरी ग्रोथ ही काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये, जिम्नोस्पर्म्समध्ये. म्हणजे काय, याच्या व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे झायलेम आणि फ्लोएमच्यामध्ये काय, कॅम्बियम रिंग ही प्रेझेंट असते. ज्यावेळेस त्याचं हॉरिझॉन्टल डिव्हिजन होतं त्या कॅम्बियम रिंगमधल्या सेलचं, त्यावेळेस वरच्या बाजूला फ्लोएम सेल ॲड करते, खालच्या बाजूला झायलेम सेल ॲड करते. त्यामुळे जे ऑलरेडी प्रायमरी सेल्स प्रेझेंट आहेत हे जर डिवाइड झाल्यामुळे ती अजून सेकंडरी सेल ॲड करते त्या प्रायमरी सेलच्या वरती. त्यामुळे त्याला आपण अजून ग्रोथ वाढते, त्याला गर्थ वाढतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी ग्रोथ म्हणतो. अँड दिस सेकंडरी ग्रोथ इज प्रेझेंट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द कॅम्बियम रिंग. ओके. सेकंडरी ग्रोथ इज प्रेझेंट. Secondary wood is pycnoxylic and monoxylic. Now, this is another important term. We know that pycnoxylic and monoxylic. There is two types of the wood found. तुम्ही बघितलं असेल, सागवानाचं झाड, लिंबाचं झाड, एड्या बाबळीचं झाड, हे काय मोस्ट ऑफ दी चौकटी तयार करताना, खिडक्या तयार करताना घराच्या वापरतात. पण तुम्ही कधी बांबूच्या चौकटी वगैरे बघितल्यात का? नाही. म्हणजे जर आपण असं कापलं, बांबूला कापला, तर आत काय असा लगदा दिसतो एकदम मऊ मऊ मऊ. ओके. किंवा आपलं मकवान, मका असते, त्याचा चिपाड जर तुम्ही कट केलं तर आतमध्ये काय असं हे दिसतं, मऊ मऊ तुम्हाला दिसतं. म्हणजे काय, मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये जे म्हणजे आत घट्टपणा आणि असणे आणि घट्टपणा नसणे, असे दोन टाईपचे ऊड असतात. त्याला जर घट्ट असेल ते ऊड तर त्याला काय म्हणतो आपण, पिक्नोझायलिक. आणि जर पोकळ असेल तर त्याला काय म्हणतो, मोनोझायलिक. आता हे पिक्नोझायलिक आणि मोनोझायलिक काम कशामुळं, तर दिस इज अ ड्यू टू द साईज ऑफ दी ट्रकिट्स अँड वेसल्स. जर ट्रकिटची साईज जर खूप मोठे असेल, ओके, खूप मोठे असेल तर ते लाकूड कसं होणार, पोकळ, म्हणून त्याला काय म्हणायचं, मोनोझायलिक. आणि ट्रकिटची साईज खूप छोटी असेल याच्यामध्ये तर ती कसं होणार, जाड होणार. ओके. आणि ती फिल झाली असेल तर त्या लाकडाला काय म्हणणार आपण, पिक्नोझायलिक. Okay, there is two types. Secondary wood is a pycnoxylic and monoxylic. समजले काही कंडिशन तुम्हाला, पिक्नोझायलिक आणि मोनोझायलिक. पिक्नोझायलिक मध्ये काय, प्रेझेन्स ऑफ मोर ट्रकिट्स. इन मोनोझायलिक प्रेझेन्स ऑफ व्हेरी लेस ट्रकिट्स विच हॅव्हिंग मोर डायमीटर. Leaves having sunken stomata. Now you know that the stomata, there is two type of these stomata. ओके. इन डायकॉट स्टोमाटा माहित आहे तुम्हाला, असा बेन शेप्ड. ओके. दिस इज अ बेन शेप्ड, दिस इज अ गार्ड सेल्स, दिस इज अ अनदर सबसिडरी सेल्स. तुम्ही असा बघितला असेल, हा गार्ड सेल असते, याला गार्ड सेल म्हणतोय आपण, आणि ह्याला सबसिडरी सेल्स म्हणतो. ओपनिंग अँड क्लोजिंग, की म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस जे असतात त्याच्यामध्ये, ओके, किंवा इव्हॉपरेशन जे होत असतं प्लांटमध्ये ते कंट्रोल आणि गॅसचं एक्सचेंज कंट्रोल करायचं काम कोणाचं असतं, तर ह्या स्टोमाटाचं. ह्या स्टोमाटामधल्या जे ह्या गॉड सेल्स आहेत त्या क्लोज होतात, ओपन होतात, क्लोज होतात, ओपन होतात. ओके. त्याला पोर असतं, त्यामधून गॅसचं एक्सचेंज होत असतात, गॅस त्याच्यामधून काय होत असतात, एक्सचेंज. ओके. त्याला आपण स्टोमाटा म्हणतो.
नॉर्मली 2 स्टोमाटा आहेत. जर डायकॉट प्लांट असेल तर त्याच्यामध्ये हा असतो बिन शेप्ड स्टोमाटा, आणि जर मोनोकॉट असेल तर त्याच्यामध्ये कसा असतो, असा डंबेल शेप्ड. मोनोकॉटमध्ये कसा असतो, डंबेल शेप्ड. डायकॉटमध्ये कसा असतो, तर या बिन शेप्ड असतो किंवा किडनी शेप्ड असतो. हे दोन तुम्हाला स्टोमाटाचे टाईप माहीत असतील. आता नवीनच टाईप आहे इथं संकन स्टोमाटा. संकन स्टोमाटा. ॲज यू सी द झिरो कॅरेक्टर ऑफ द झिरोफायटिक प्लांट. ओके, तिथं जर बघितला तर हा एक स्टोमाटा प्रेझेंट असतो. ओके, आणि त्या स्टोमाटामध्ये काय असतात, हेअर्स प्रेझेंट असतात. असे हेअर प्रेझेंट असतात. ओके, त्या स्टोमाटाला काय म्हणतो आपण, संकन स्टोमाटा. ज्या स्टोमाटामध्ये हेअर्स प्रेझेंट असतात त्या स्टोमाटाला काय म्हणतो, संकन स्टोमाटा. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल की व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस हेअर. ह्या हेअरचं फंक्शन काय असतं. जर असा पूर्णपणे स्टोमाटा जर ओपन असेल तर याच्यामधून वॉटर लॉस कसा होईल, जास्त प्रमाणात असेल. आणि हा जास्त प्रमाणात वॉटर लॉस थांबवायचा असेल, म्हणजे उन्हाळा असेल किंवा जिथं पाण्याची कमतरता कमी आहे अशा ठिकाणी प्लांट काय करतं, तर रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशनचा रेट रिड्यूस करतं, कमी करतं. मग त्यासाठी त्याला काय आवश्यक आहे, तर एक तर स्टोमाटा क्लोज करून तर त्याला चालत नाही, कारण स्टोमाटा क्लोज केला तर कार्बन डायऑक्साईड आतमध्ये येणार नाही आणि त्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस होणार नाही. म्हणून हे प्लांट काय करतं, तर त्याच्या भोवती एक पर्टिक्युलरली हेअर टाईप हेअरचं स्ट्रक्चर तयार करतं. ह्या हेअरमुळे काय होतं, जी तयार होणारी वाफ असेल ती काय होते, थांबवली जाते. पाण्याचा जी लॉस असेल तो थांबवला जातो. हे फंक्शन आहे संकन स्टोमाटा, टू रिड्यूस द रेट ऑफ द ट्रान्सपिरेशन. हे तुम्हाला माहीत पाहिजे. देन रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ कॉम्पॅक्ट कोन. याच्यामध्ये जर बघितलं जसं अँथर्डिया आर्चिगोनिया ह्या प्रेझेंट आहे, तसं ह्याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये काय रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे इन द फॉर्म ऑफ काय, याच्यामध्ये इन द फॉर्म ऑफ कोन येते. कोनसारखं स्ट्रक्चर आहे येतं, आणि याच्यामध्ये मायक्रोस्पोरेंजिया मॅक्रोस्पोरेंजिया टाईपचे प्रेझेंट असतात. मेल कोन एक असतो, फिमेल कोन, असे टाईपचे कोन प्रेझेंट. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ कॉम्पॅक्ट कोन. दिस कोन आर युनिसेक्सुलर बायसेक्सुलर. दॅट्स मीन्स द male cone or female cone on the same, or they are present on the another plant. Okay, the microspores and megaspores. आता इथं अजून एक कंडिशन आहे इथं, द मायक्रोस्पर्म्स अँड मेगास्पोर्स म्हणायचं आहे इथं, आर फॉर्म्ड आफ्टर रिप्रोडक्टिव्ह डिव्हिजन इन द मायक्रोस्पोर मदर सेल अँड मेगास्पोर्स मदर सेल. मेगास्पोर्स मदर सेल and microspores mother cell are diploid in nature. When meiosis take place, microspores mother cell form haploid microspores, and these megaspores mother cell which are diploid after meiosis form the haploid spores, which is known as the megaspores. When these microspores get germinate, plant will be the form. These megaspores get germinate, this plant will be the forms. ओके, आपण जे पाठीमागे जे पाहिलं तेच सेम कंडिशन याच्यामध्ये. मायक्रोस्पर्म्स जर्मिनेट अँड डेव्हलप मेल गॅमेटोफाइट अँड मेगास्पोर जर्मिनेट अँड डेव्हलप फिमेल गॅमेटोफाइट. आता काय याच्यामध्ये मी काय म्हणतोय, मायक्रोस्पोर्स जर्मिनेट, ज्यावेळेस मायक्रोस्पोर्स जर्मिनेट होते अँड डेव्हलप मेल गॅमेटोफाइट, मेल गॅमेटोफाइटिक प्लांट तयार करतं. अँड मेगास्पोर जर्मिनेट डेव्हलप्ड फिमेल गॅमेटोफाइट. हे तुम्हाला माहीत आहे, ही टर्म बऱ्याच वेळेला आपण रिपीट केलेलं आहे. ओके, हे आहे त्याचे इम्पॉर्टंट आणि डिस्टिंग्विश कॅरेक्टर्स. आपण नेक्स्ट लेक्चरला आता आपण ॲक्च्युली ब्रायोफाईट, आता नवीन चॅप्टर ब्रायोफाईट, टेरिडोफाईट आणि जिम्नोस्पर्म्स 3 चॅप्टर आहेत, आणि 3 चॅप्टर खूप मोठे आहेत. त्यासाठी आपल्याला काय एक्स्ट्रा लेक्चर घ्यावे लागतील. म्हणजे आपलं जर प्रॅक्टिकलचं टाईम असायचं बुधवार, गुरुवार, शुक्रवार जे असतं तुमचं 2-6च्या दरम्यान. ओके, त्याच्यात त्या प्रॅक्टिकलच्या टाईममध्ये आपण काय तुमची लेक्चर घेणार आहोत. ओके, तर ती सर्वांनी लेक्चर पहा. मी तुम्हाला मंगळवारी त्याचं टाईम टेबल सांगेल, त्याप्रमाणे फॉलो करा. आपल्याला सिलेबस संपवायचा आहे. हे एप्रिल एंडिंगला तुमची परीक्षा आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. ओके, बाय.